Hello, my dear students. Today I am going to teach you 4.3 Around the World in 80 Days, written by Jules Gabriel Verne. In this 4.3 Around the World in 80 Days, we shall see the remaining portion of this novel. So let's start to teach. Around the World in 80 Days, Chapter 34, in which Phileas Fogg at last reaches London. भाग 34 ज्यात फिलियस फॉग लंडनला पोहोचतात. फिलियस फॉग वॉज इन प्रिझन. फिलियस फॉग कुठे आहे? तुरुंगात आहे. He had been shut up in the custom house and he was to be transported to London the next day. त्यांना कस्टम हाऊस मध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आले होते आणि दुसऱ्याच दिवशी लंडनला नेण्यात येणार होते. Passport out. When he saw his master arrested, would have fallen upon Fix had he not been held back by some policeman. पासपोर्टला जर पोलिसांनी धरून ठेवले नसते तर आपल्या मालकाला अटक केल्याचे पाहून तो फिक्सच्या अंगावर धावून गेला असता. Avda was thunderstruck at the suddenness of an event which she could not understand. She could not understand. अकल्पितपणे घडलेल्या या अकलनीय घटनेमुळे औडाला धक्का बसला होता. Passport out explained to her how it was that the honest and courageous Fogg was arrested as a robber. प्रामाणिक आणि शूर असूनही फॉगला दरोडेखोर म्हणजे चोर म्हणून अटक केली आहे. हे पासपोर्टने तिला समजून सांगितलंय. Young woman heart revolted against so heinous a charge, and when she saw that she could attempt to do nothing to save her protector, she wept bitterly. इतका निंदनीय आरोप ऐकून त्या तरुणीचे मन पेटून उठले, पण आपल्या रक्षणकर्त्याला वाचवण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही हे लक्षात आल्यावर तिला अतीव दुःखाने रडू कोसळले. As a fix, he had arrested Mr. Fogg because it was his duty, whether Mr. Fogg was guilty or not. आणि फिक्सच्या बाबतीत बोलायचे तर त्याचे मिस्टर फॉगला केवळ कर्तव्य म्हणून अटक केली होती, भले ते दोषी असो किंवा नसो. The thought then struck Passepartout that he was the cause of his new misfortune. या नव्या दुर्दैवाच्या फेऱ्याला आपण कारणीभूत आहोत हा विचार त्या क्षणी पासपोर्टाउट मनात चमकून गेला. Had he not cancelled Fix's errand from his master? त्यानेच तर फिक्सच्या येण्याचा हेतू आपल्या मालकापासून लपवला नव्हता का? When Fix revealed his true character and purpose, why had he not told Mr. Fogg? फिक्सचे खरे रूप आणि उद्देश लक्षात आल्यावर मिस्टर फॉगला त्याने का सांगितले नाही? If the latter had been warned, he would no doubt have given Fix proof of his innocence and satisfied him of his mistake. At least, Fix would not have continued his journey at the expense and on the heel of his master, only to arrest him the moment he set foot on English soil. म्हणजेच काय म्हणतात त्या ठिकाणी, त्यांना जर चेतावणी दिली असती तर त्यांनी स्वतःच्या निर्दोष असण्याचा पुरावा नक्कीच दिला असता आणि त्याला चुकीची जाणीव करून दिली असती. किमान फिक्स त्यांच्या मालकाच्या मागे हात धुवून लागला नसता आणि इंग्लिश भूमीवर
पाऊल ठेवता क्षणी त्यांना अटक करण्यासाठी त्याने प्रवास चालू ठेवला नसता. Passepartout Beptil was blind and felt like blowing his brain out. पासपोर्ट पासपोर्ट ओक्साबोक्सी रडू लागला आणि आपल्या मेंदूची शकले व्हावी असे त्याला वाटले. Auda and had remained despite the cold under the portico of the custom house. औडा आणि तो एवढ्या थंडीतही कस्टम हाऊसच्या प्रवेशद्वाराखाली थांबून राहिले. Neither wished to leave the place. Both were anxious to see Mr. Fogg again. दोघांनाही तिथून निघावेसे वाटत नव्हते. दोघेही मिस्टर फॉगना पुन्हा भेटण्यासाठी ते काय होते त्या ठिकाणी आतुर होते. त्यांची इच्छा होती. That gentleman was really ruined, and that at the moment when he was about to attain his end. तो गृहस्थ खरोखर उद्ध्वस्त झाला होता आणि तेही अशा वेळी जेव्हा शेवटचा टप्पा त्यांनी जवळपास गाठलाच होता. दिस अरेस्ट वॉज फटल. ही अटक घातक ठरली होती. Having arrived at Liverpool at 20 minutes before 12 on the 21st of December, he had till a quarter before 9 that evening to reach the Reform Club, that is 9 hours and a quarter. The journey from Liverpool to London was 6 hours. म्हणजेच 21 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजायला 20 मिनिटे बाकी असताना लिव्हरपूलला पोहोचल्यावर संध्याकाळी 8:45 वाजता रिफॉर्म क्लबवर पोहोचायला त्यांच्याकडे अजून 9:15 तास होते आणि लिव्हरपूल ते लंडन हा प्रवास 6 तासांचा होता. If anyone at this moment had entered the custom house, he would have found Mr. Fogg seated motionless, calm, and without apparent anger upon a wooden bench. आता जर कोणी कस्टम हाऊस मध्ये आले असते तर त्याला स्तब्ध, निश्चल आणि वरकरणी रागाचा माग मुसही नसलेले मिस्टर फॉग लाकडी बाकांवर बसलेले दिसले असते. He was not, it is true, resigned, but this last blow failed to force him into an outward betrayal of any emotion. या कटू परिस्थितीला ते शरण गेले नव्हते. हे खरे असले तरी या शेवटच्या घातामुळे ते कोणत्याही भावना व्यक्त करण्याच्या पलीकडे गेले होते. Was he being devoured by one of those secret rage, all the more terrible because contained and which only burst forth with an irresistible force at last moment. मनात दाबून ठेवलेल्या त्या रागाने त्यांना जर उद्ध्वस्त केले असेल तर ते फार भयानक होते. कारण तो राग निर्णायक क्षणी बेभानपणे उसळून बाहेर पडला तर नो वन कुड टेल, कोणी सांगू शकणार नाही किंवा कुणाला सांगता येत नाही. There he sat, calmly waiting for what? ते तिथे शांतपणे कशाची वाट पाहत बसले होते. He still cherished hope. त्यांना म्हणजे त्याला अजूनही मनात आशा बाळगली होती का त्यांनी? Did he still believe now that the door of his prison was closed upon him that he could succeed? आता कोठडीत बंद झाल्यावरही आपण यशस्वी होऊ असा त्यांना अजून विश्वास वाटत होता का? हे प्रश्न त्याच्या डोक्यातले आहे. However that may have been,
Mr. Fogg carefully put his watch upon the table and observed its advancing hands. जे काही असो, मिस्टर फॉगने काळजीपूर्वक आपले घड्याळ टेबलावर ठेवले आणि पुढे सरकटणारे काटे, पुढे पुढे जे घड्याळ असतात ते फिरणारे जे काटे आहेत ते पाहत राहिले ते. Not to word escape his lip, but his look was singularly set and stern. त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. मात्र त्यांचा चेहरा अतिशय धिमूट आणि करारी दिसत होता त्या ठिकाणी. The situation in any event was a terrible one and might be thus stated. नाही म्हटले तरी परिस्थिती भयंकर होती. किंबहुना असे म्हणता येईल की if Phileas Fogg was honest, he was ruined. If he was a knave, he was caught. फिलियस फॉग जर प्रामाणिक असतील तर ते उद्ध्वस्त झाले होते आणि बदमाश जर ते असतील, चोर जर ते असतील तर तावडीत सापडलेले होते. Did escape occur to him? पळून जाण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला असेल का? म्हणजे जर तो चोर असेल तर हा विचार नक्कीच त्याच्या मनात आला असेल. Did he examine to see if there was any practicable outlet from his prison? तुरुंगातून बाहेर पडण्याजोगी एखादी वाट आहे का याचा त्याने तपास केला असेल का? Did he think of escaping from it? तिथून सुटका करून घेण्याचा विचार त्यांनी केला असेल का? Possibly for once he walked slowly around the room. कारण एकदा त्यांनी खोलीमध्ये संतपणे फेरी मारली होती. But the door was locked. परंतु दरवाजा काय होता? दरवाजाला कुलूप होते. And the window heavily barred with iron rods. आणि जे भक्कम जाड लोखंडी सळ्या लावून खिडकी काय होती त्या ठिकाणी बंद होती. त्या खिडकीला लोखंडाचे मोठे मोठे रॉड मजबूत लावलेले होते. He sat down again. तो पुन्हा बसला and drew his journal from his pocket. आणि त्याने खिशातून आपले एक जर्नल बाहेर काढले. On the line where these words were written. काय त्यावर शब्द लिहिलेले होते? 21st December, Saturday, Liverpool. He added 18th day, 11:40 a.m. and waited. म्हणजे त्याच्यावर लिहिले होते 21 डिसेंबर शनिवार लिव्हरपूल या शब्दांपुढे त्याने लिहिले 80वा दिवस सकाळी 11:40 आणि ते त्या ठिकाणी काय झाले? थांबले, थबकले. The custom house clock struck once. कस्टम हाऊसच्या घड्याळात एकदा ठोका पडला. Mr. Fogg observed that his watch was 2 hours too fast. मिस्टर फॉगला लक्षात आले की त्याचे घड्याळ 2 तास कसे होते? ते पुढे होते. 2 hours, 2 तास. Admitting that he was at this moment taking an express train, he could reach London and the Reform Club by quarter before 9 p.m. His forehead slightly wrinkled. 2 तास. आता या वेळी एक्सप्रेस ट्रेन पकडून ते लंडनला रिफॉर्म क्लब मध्ये रात्री 8:45 पोहोचू शकले असते याची जाणीव होताच त्याच्या कपाळावर काय चढल्या रे बाबा? आट्या पडल्या. 33 minutes past 2 he heard a singular noise outside, then a hostily opening of doors. 2:33 त्यांनी बाहेर एक विचित्र आवाज ऐकू आला त्यांना आणि मग घाईघाईने दरवाजे उघडल्याचा आवाज आला. Past barged out, voice was audible and immediately after that the fix.
पासपोर्ट आउट आणि त्या पाठोपाठ फिक्सचा आवाज ऐकू येत होता. फिलियस फॉग आईज ब्राइटन फॉर अन इन्स्टंट. क्षणभर फिलियस फॉगचे डोळे चमकले. The door swung open and he saw Passport out, Auda and Fix who hurried towards him. दरवाजा धाडकन उघडला आणि पासपोर्ट आउट, औडा आणि फिक्स घाईघाईने आत येताना त्यांना दिसले. Fix was out of breath and his hair was in disorder. He could not speak, sir. He stammered. Sir, forgive me, most unfortunate remembrance robber arrested 3 days ago. You are free. विस्कटलेल्या केसांनी फिक्स धापा टाकीत आत आला. त्याला बोलता येत नव्हते. तरी कसा बसा अडखडत तो म्हणाला, सर मला माफ करा. अत्यंत दुर्दैवी योगायोग झाला. 3 दिवसापूर्वी दरोडेखोराला अटक झाली. तुम्ही मुक्त आहात. फिलियस फॉग वॉज फ्री. आता फिलियस फॉग सुटले होते. ते मुक्त झाले होते. He walked to the detective, looked him steadily in the face, and with the only rapid motion he had ever made in his life, or which he ever could make, drew back his arm and, with the precision of a machine, knocked Fix down. फिलियस फॉग सुटले होते. ते गुप्त हिऱ्यापाशी गेले. त्यांच्या चेहऱ्याकडे त्यांनी रोखून पाहिले आणि आयुष्यात कधीही न केलेली किंवा यापुढेही कधी करणार नाही अशी एक कृती त्यांनी केली. आपले हात मागे खेचून एखाद्या यंत्राच्या अचूकतेने फिक्सला ठोसा मारून त्यांनी खाली पाडले.